दारूच्या नशेत रक्तरंजित घटना, मुलाकडून झोपेत असलेल्या बापाची हत्या, कडा शहर हादरलं. कडा तालुक्यातील कडा बसस्थानकामध्ये सायंकाळच्या वेळेस एक धक्कादायक आणि हृदय पिळून टाकणारी घटना घडलेली आहे. कारण पोटच्या मुलाने दारूच्या नशेमध्ये असून त्याने झोपेमध्ये असलेल्या बापाच्या डोक्यामध्ये दगड घालून हत्या केल्याने संतापजनक घटना ही कडा बसस्थानकामध्ये घडलेली आहे. अनिल मुळे वय 50 वर्ष असं मयत व्यक्तीचं नाव आहे, तर किरण मुळे वय 19 वर्ष असं आरोपीचं नाव आहे. आरोपी मुलाने मयत बापाच्या डोक्यामध्ये नशेच्या भरामध्ये दगड घालून ही हत्या केली असल्याची घटना समोर आलेली आहे. या घटनेचा तपास संबंधित पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्याकडून देखील घेतला जात आहे. परंतु खऱ्या अर्थानं पाहिलं तर कडा बसस्थानकामध्ये गेल्या अनेक वर्षापासून झोपडीमध्ये निवासी असलेले हे मुळे कुटुंब जे आहे, या मुळे कुटुंबातील अनिल मुळे जो आहेत ते या झोपडीमध्ये गार झोपलेले होते. दारूच्या नशेमध्ये असलेला किरण मुळे जो आहे तो येऊन त्याने आपल्या बापाच्या डोक्यामध्ये दगड घालून त्यांची हत्या केल्याची ही धक्कादायक घटना जी आहे ती कडा बसस्थानकामध्ये घडलेली आहे. त्यामुळे कडा बसस्थानकामध्ये संताप आणि भीतीचं वातावरण देखील निर्माण झालेलं आहे. याचबरोबर पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्याला ह्या घटनेची माहिती कळताच घटनास्थळी संबंधित अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून पुढील तपास जो आहे तो वेगाने चालू केला असल्याचं देखील सांगितलं जात असून मुलगा किरण मुळे ह्याला पोलिसांनी ताब्यात घेतला असल्याचं देखील सांगितलं जात आहे. कडा बसस्थानकामध्ये हा धक्कादायक प्रकार घडल्यामुळे प्रवासी याचबरोबर नागरिकांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं, तर दुसरीकडे नशेमध्ये असलेल्या मुलाच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया ज्या आहेत त्या नागरिकातून उमटत होत्या. यामुळे कडा शहर जे आहे ते सध्या या घटनेने हादरून गेलं असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे. कारण पाहिलं तर पोटच्या मुलानेच आपल्या बापाचा जीव घेतलेला आहे. दारूच्या नशेमध्ये असलेल्या ह्या पोटच्या मुलाने गाढ झोपेमध्ये असलेल्या बापाच्या डोक्यामध्ये दगड घालून ही हत्या केली असल्याची घटना जी आहे ती उघडकीस आलेली आहे. ह्या घटनेचा पुढील तपास जो आहे तो कडा पोलीस स्टेशनचे अधिकारी जे आहेत ते घेत आहेत. मुलाला देखील त्यांनी अटक केली असून ही जी हत्या जी आहे ते मुलाने दारूच्या नशेत जरी केली असली तरी या हत्येचं खरं कारण काय आहे याचा तपास जो आहे तो पोलीस प्रशासनाचे अधिकारी घेत आहेत. आणि ह्या घटनेविषयीची अशीच माहिती जर तुम्हाला आणखी वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.